एक महिला पुरुषाच्या बरोबरीने काम करणारी महिला म्हणता येईल. पण एवढ्या प्रसिद्धीला जायला असं आम्हाला तर वाटलं नाही. आता तर काय नवीन निघतोय, 4 भाषेत निघतोय. पहिलं महाराष्ट्र पुरता मर्यादित राहील. तर एक जण असा आला की तो राजकारणी माणूस बघितला असाल, काशीनाथ शेडजी. हा, तो एकदम राजकारणी माणूस. त्याने काय केलं, एक घर फोडलं आमचं हॉस्पिटलमध्ये. त्यावेळेला भाऊ मला तू मला भेटायला काय की त्यांनी येऊन ह्याचं मंदिर आहे, ह्याचं मंदिरात येऊन शपथ घेतली की बाबा मी त्यातला एकशे ठेवणार नाही, तुझ्या शक्तीपूर्वक सांगतो. आणि ज्यावेळी ते शरण जात होते त्यावेळी सगळे गावकरी किंवा सगळेजण म्हणत होते की जाऊ नका शरण तुम्ही. हा बरोबर आहे, तेवढी माया होती त्यांच्यावर. आणि त्याच्यानंतर त्यांचं काहीच मागं न येणं किंवा काही झाले ते न कळणं, त्याच्याबद्दल काय चर्चा झाल्याची किंवा चालते अजून? यशवंतराव चव्हाण साहेबांनी फसवलं ते काय आहे, त्याच्यावरती कुणाची तक्रार झाली नाही त्या पिक्चरवरती. परत मग त्याचं नव्हतं होतं राग विष्णू बाळा पाटलांचा किंवा अण्णा बाळा पाटलांचा. त्यावेळेला जर तो राग नसता तर फक्त पाय तुटून सगळं थांबलं असतं. पोलीस प्रशासन सुद्धा आपणला भेट होतं. शरण गेल्यानंतर त्यांचं काय झालं, कसं आयुष्य झालं, पुन्हा त्यांचा संपर्क? शासनाकडे माझी एक मागणी आहे, आता विष्णू बाळा पाटील आहेत नाही, तुमच्याकडे रेकॉर्ड पण नाही, तुमच्याकडेच नाही, ठेवणाऱ्याकडेच नाही रेकॉर्ड, आणि मागताय तुम्ही काय आम्हाला? नमस्कार मित्रांनो, तर आज मी आहे तांबवे या गावामध्ये, तालुका कराड, जिल्हा सातारा. तांबवे या गावाचा एक वेगळा इतिहास आहे. या गावाला 2 गोष्टीसाठी ओळखलं जातं. पहिली गोष्ट म्हणजे तांबवे हे गाव स्वातंत्र्य सैनिकाची पंढरी म्हटलं जातं या गावाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गावामध्ये घडलेलं थरार नाट्य. त्याच्यावर एक चित्रपट पण आलेला आहे, तांबव्याचा विष्णू बाळा. खऱ्या अर्थानं हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. तर याच अनुषंगानं आपण त्यांचे असणारे नातू सचिन पाटील यांच्याशी गप्पा करणार आहोत. आणि तेच त्याचा इतिहास किंवा ते थरार नाट्य चित्रपटामध्ये तर गोष्टी दाखवलेल्या असतातच, पण त्यांच्या तोंडून आपण तो इतिहास पुन्हा एकदा ऐकणार आहोत. चला. ही सोसायटी आहे ज्याची घटना घडली. तर तुम्ही बघू शकताय पाठीमागं तांबवे ग्रुप विकास सोसायटी लिमिटेड तांबवे, तर सैनिक अण्णा बाळा पाटील विद्यालय तांबवे. तर याच्यावरूनच लक्षात येते आपल्याला की अण्णा बाळा पाटील यांची राजकारणातली किंवा त्यांचं कशा पद्धतीची कारकीर्द असेल ते याच्यावरूनच आपल्याला लक्षात येते. तांबवे गावामध्ये त्यांच्या नावाचं एक विद्यालय सुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा फोटो आहे. त्याच्यामध्ये पहिला फोटो मध्ये बघू शकताय अण्णा बाळा पाटील, आणि हे दुसरा फोटो आहे ते विष्णू बाळा पाटील. तर यांचीच आपण कारकीर्द जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, मी आलेली आहे पाटण खोऱ्यामध्ये, आणि त्याच ठिकाणी एक गाव आहे पाठरवाडी, आणि या पाठीमागं तुम्ही बघू शकताय इथं भैरवनाथाचं मंदिर आहे. तांबवे या गावाबद्दलचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, आणि चित्रपटाच्या माध्यमातूनही अख्ख्या महाराष्ट्रानं तो इतिहास बघितलेला आहे. विष्णू बाळा पाटील, आणि ज्यावेळी भाऊबंदकीतून आणि राजकारणातून एक वादाची ठिणगी पेटली आणि खऱ्या अर्थाने खुनांची एक मालिका सुरू झाली. त्याच्या खऱ्या अर्थानं सुरुवात कुठे झाली असेल तर याच मंदिरामध्ये. विष्णू बाळा पाटील यांनी याच मंदिरामध्ये येऊन शपथ घेतलेली, आणि तिथून पुढे बघितली ते एक थरार नाट्य या गावानं अनुभवले, आणि अख्ख्या महाराष्ट्राला ते माहिती आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विष्णू बाळा पाटील यांचा इतिहास आणि अण्णा बाळा पाटील यांची राजकीय कारकीर्द उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत विष्णू बाळा पाटील यांचे नातू सचिन पाटील. तर त्यांच्याकडूनच आपण याविषयीची अधिक माहिती, सविस्तर माहिती चित्रपटामध्ये तर आपण बघितलेच, पण आज त्यांच्या तोंडून आपण हे सगळी माहिती आहे ते त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत, कारण ते त्यांचे वंशज आहेत. तर बघूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया याबद्दलची अधिक माहिती. नमस्कार दादा. तर पहिल्यांदा तर मला दादा विचारायचं आहे की सगळ्यांना तर विष्णू बाळा पाटील यांचा इतिहास माहित आहे, चित्रपट बघितलाय सगळ्या, म्हणजे तांबवे या गावापुरतं नाही, महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं हा इतिहास माहिती आहे, ही घटना माहिती आहे. पण पुन्हा एकदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दादांच्याकडून तो इतिहास किंवा त्या आठवणी पुन्हा एकदा प्रकाशात किंवा उजाळा टाकण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर सुरुवातीला तर दादा, ज्यावेळी आपण बघितलं त्यावेळी सुरुवातीला अण्णाबाळा पाटील आणि विष्णू बाळा पाटील हे कुस्ती म्हणजे पैलवान होते, आणि त्यांची पहिल्यांदा मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी हरी पाटील किंवा त्यांचे सगळे मिरवणूक म्हणजे त्यांचा आनंद सामील होत होते, कौतुकानं त्यांना खांद्यावरती घेतलेलं असा प्रसंग आम्ही चित्रपटामध्ये बघितलेला. म्हणजे थरार नाट्य सुरू झालं त्याचं नक्की कारण काय होतं दादा? त्यावेळेचं कसं होतं वातावरण की बऱ्यापैकी म्हणजे सगळेजण म्हणजे हे पैलवान म्हणजे कुस्ती क्षेत्रातले असताना त्यांना असं होतं की सगळे एकत्र राहायचं. आमचं कुटुंब एक होतं, बाबा त्या कुटुंबात सगळ्यांचं एकत्र सहभाग. फक्त त्यात काय झालं,
स्वातंत्र्य मिळालं हम्म. त्यात पहिली सोसायटी आणि दुसरं म्हणजे पाणी पुरवठा स्कीम. बरोबर. ह्या स्कीम गावात मंजूर झाल्या. हा. त्या मंजूर त्यावेळेला शिकले सवरलेला माणूस कोण तर अण्णा बाळा पाटील, म्हणजे आमचे आजोबा, थोरले आजोबा बरोबर. अण्णा बाळा पाटील हे सगळ्यात शिकलेले, म्हणजे गावात त्यावेळेला शिक्षणाचा हेच नव्हता, विषयच नव्हता. त्यावेळी मग ते त्यावेळेला ते शिकलेले, हा. म्हणून ती सरकारी योजनेचा सगळा जो काही लाभ वगैरे आहे काय आहे तो त्यांच्या मार्फत मिळायला सुरुवात झाली. त्यांनी ते गावासाठी आणले. गावासाठी ते आणल्या, सोसायटी आणली म्हणा किंवा पाणी पुरवठा स्कीम आणली. हा. पण त्यातून परत एक जण असा आला की तो राजकारणी माणूस, हा. म्हणजे तुम्हाला पिक्चर मध्ये तुम्ही बघितला असाल काशीनाथ शेटजी, बरोबर. काशीनाथ. हा, तो एकदम राजकारणी माणूस. हा. त्याने काय केलं, राजकारण ह्यात सुद्धा म्हणजे हे समाजकारण चाललेलं यांचं, बरोबर आहे. पण त्यात सुद्धा राजकारण आणून हे घर फोडलं आमचं. म्हणजे हे घर एकत्र जे होतं 5-7 जण चांगले चांगले पैलवान, आणि हे फोडायला एकमेव व्यक्ती तो जबाबदार असेल किंवा आणखीन येतील म्हणा त्यावेळेला, कारण पैलवान म्हणजे पैलवानच. पैलवान तुम्हाला सांगायला नको, सगळ्या ह्याच्यात माहित आहे पैलवान म्हणजे व्यक्तिमत्व कसं असतं. मग त्यानंतर ते परत 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 जसं जाईल तस तसं मग त्यांनी ते आमच्या आजोबांचा पाय तोडला. तो पहिला प्रसंग होता. परत त्यानंतर मग विष्णू बाळा पाटलांनी शपथ घेतली की काय नाही बाबा, आता मी ह्यांना सोडणार नाही. पण ते का सोडणार नाही, तर तिथून इतकं हे झालं की पहिल्यांदा त्यांचा पाय तोडला की त्यांना सिव्हिल हॉस्पिटल कराडमध्ये घेऊन गेले. म्हणजे त्यावेळेला बारीक होतं, म्हणजे छोटस होतं कराडमध्ये. मग तिथून बैलगाडीनं असा त्यांचा प्रवास होता. त्यानंतर परत तिथनं त्यांनी सांगितलं क्रिटिकल कंडिशन आहे, पाय पूर्ण काढावा लागेल, कारण थोडाच राहिला होता. मग ते म्हणले तुम्ही सातारा सिव्हिलला न्या. तिकडे घेऊन गेल्यानंतर परत अण्णा विष्णू बाळा पाटील म्हणजे कसं गोरगरिबांचं काय वार, ते म्हणजे त्यांना राजकारण माहित नाही, काय माहित नाही, कुस्ती आणि शिकार ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना काय माहित नाही. पण त्यातनं आता ते गेलेले शिकारीला, त्याच्या पाठीमागे हे झालेलं. ते परत ज्या वेळेला भावाला भेटायला गेले हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेला भाव म्हणला तू मला भेटायला का आलाय, तू जोपर्यंत ही सगळी संपत नाही तोपर्यंत तू मला तोंड दाखवायचं. एका शब्दासाठी तिथनं ते भावाचं, म्हणजे त्यावेळेच बंधुप्रेम जास्त होतं. आत्ताचं काय म्हणजे मी बोलू शकत नाही आत्ताच्या बंधुप्रेमासाठी, पण त्यावेळेचं बंधुप्रेम ते बंधुप्रेमच होत. मग तसं झाल्यानंतर की त्यांनी येऊन हेच मंदिर आहे, ह्याच मंदिरात येऊन शपथ घेतली की बाबा मी त्यातला एकशी ठेवणार नाही, तुझ्या शक्तीपूर्वक सांगतो. भैरवनाथांच्या त्यांची भरपूर श्रद्धा होती की जे काय असेल ते भैरवनाथ, अशीच एवढी मोठी श्रद्धा होती. हा, इथं शपथ घेतली मग ती चालू झालं त्यांचं. आणि कसं असायचं म्हणजे फिल्म मध्ये तर बऱ्यापैकी 90% गोष्टी तुम्ही सांगितल्या त्याच दाखवल्यात. 10% थोडं असतं, शेवटी फिल्म प्रोडक्शन आहे, थोडंफार 10% इकडे तिकडे होऊ शकतं, पण अडचण नाही काय त्यात, हाय बरोबर आहे ते. पण दादा आता हे जे सांगितलं 7 खुनांचं मालिका असेल, तर तुमचं वातावरण गावचं खूप कसं असेल, म्हणजे जर तुम्ही ऐकलं असेल त्याबद्दल कसं होतं वातावरण त्यावेळेला? जे 5-7 वर्ष 10 वर्ष जे असतील ती 10 वर्ष एकदम ह्याची होती, म्हणजे त्या 10 वर्षात असं सगळं गाव भीतीचं वातावरणात होतं. कुणी कुणाच्या बाजूने बोलायचं. समजा आता ज्यांचं हे केलं, मी आता वध म्हणेन त्या गोष्टीला, कारण काय खून वगैरे असं म्हणलं की परत एकदा झालंय ते माझ्याबद्दल, त्यामुळे मी ते आता वध म्हणेन. ज्यांचा वध झालाय ते त्यांच्या बाजूने बोलावं तरी भ्या, ह्यांच्या बाजूने बोलावं तरी भ्या, असं एवढ्या असे दबावाखाली सगळी जनता तांब्यातली होती. प्रेशराईज होतं गाव सगळं. 7-8 वर्षांनी गावाला पूर्ण छावणीची स्वरूप आलेलं, पूर्ण पोलीस डिपार्टमेंट असेल गावात, कायम पोलीस डिपार्टमेंट आहे. आणि ते किती म्हणजे असं सलग झालं का, असं काही अंतर ठेवून? नाही, थोडं अंतर ठेवून, म्हणजे बाबा आज ह्याचा झालाय तर परत 6 महिने 8 महिने 10 महिने गेले, कुणाला 1.5 वर्ष गेले. पण त्यांनी शेवटपर्यंत शेवट होत नाही तोपर्यंत त्यांनी ती म्हणजे शपथ इथं जी घेतलेली ती पूर्ण केली. त्या शपथीतला फक्त एक माणूस राहिला, ज्यानं काडी लावली तोच राहिला. तो पण राहिला, त्याचं कारण काय, त्या मंदिरात येऊन बसला पूजेला म्हणून वाचला, नाहीतर तो पण गेला असता. आणि दादा एवढं असताना तिथं 1000चं बक्षीस त्यावेळी म्हणजे काढलेलं होतं, म्हणजे किती हे, म्हणजे आणि एवढं असताना पण ते सापडले नाहीत सापडले म्हणजे नाही. त्यांना कसं आहे, त्यांचं मी तुम्हाला तर पहिल्यांदाच सांगितलं बघा, गरिबांचे काय वार,
आणि त्यांना दोनच गोष्टींचा आनंद म्हणा आणि तो नादच, एक पैलवानकी आणि दुसरं शिकार. मग इकडं जनावर शेतकऱ्यांना ह्यांना गाववाल्यांना दमवतात, मग त्याची शिकार करायची हे. त्याच्यामुळे इतकं हा पाटण भाग आहे मोरगिरी पर्यंत पाक. पाटणच्या वरती 15-1 किलोमीटर मोरगिरी गाव आहे, तिथपर्यंत म्हणला तरी पाक, त्याच्या पण वरती आहे. काय काय तिकडनं पण माणसं भेटायला येतात तुम्हाला. मग तिथपर्यंत असं त्या माणसाचं प्रेमच तेवढं होतं, तेव्हा ही व्यक्ती गावली नाही पाहिजे. आणि शेवटपर्यंत नाहीच सापडली कोणाला, काही विषय नाही. त्यांचे ते होऊन स्वतःहून हजर झाले. आणि त्यावेळी जो शब्द दिला गेलेला होता तो खऱ्या अर्थानं चित्रपटामध्ये दाखवले की त्यांना फाशी देण्यात आली, पण खरं तसं होतं का? खरं म्हणजे चित्रपटामध्ये तुम्ही म्हटलं की सगळ्याच गोष्टी म्हणजे 90% खऱ्या असतात, पण काही नाही गोष्टी, थोडं मग ते शेवट झाला, ते फाशी दिली, ते झालेलं का? नाही, आता काय झालं माहितीये का, त्याच्या संदर्भात पण तुम्हाला सांगतो. काय कालावधी, आता मी आमच्या एका कारणासाठी आम्हाला एक मृत्यूचा दाखला लागणार होता त्यांचा. म्हणजे काय झालेलं, त्यावेळेला ते सापडत नव्हते म्हणून शासनानं आमच्या पूर्ण जमिनीवर सरकार नाव लावलेलं. म्हणजे त्यांच्या ताब्यात गेलेली जमीन खात होतो, कसं होतो आम्हीच, पण नाव त्यांचं होतं, उतार्यावरती नाव त्यांचं होतं. मग त्याच्यासाठी आम्हाला मृत्यूचा दाखला पाहिजे होता, किंवा रेकॉर्डली आम्हाला काहीतरी प्रूफ पाहिजे होता की बाबा ही असं आहे असं आहे असं. त्याच्यात भरपूर आम्ही फिरलो, आमचे चुलते फिरले, मी फिरलोय, भरपूर फिरलोय. फक्त आता काय त्यातनं निष्कर्ष काय निघाला का, काही नाही. 1984 पर्यंत रेकॉर्ड सापडले, तिथून पुढचं पण नाही आणि काहीच नाही. म्हणजे आहेत म्हणून पण नाही, नाहीत म्हणून पण नाही, मृत्यू झालाय म्हणून नाही, किंवा सोडून दिले म्हणून, असं काहीच रेकॉर्ड नाही. कशामुळे काय झालं असेल नक्की? कारण चित्रपटामध्ये पण आता तुम्ही सगळ्या गोष्टींचं ज्यावेळी चित्रपट बनवला गेला, सगळ्यांची बरोबर माहिती अशी घेतली जाणार, ते जेलमध्ये घेऊन पण चौकशी केली असेल. नाही केली की, फक्त काय आहे विषय, मग आता ते सांगू शकत नाही ना. आता R.R. पाटील साहेब गृहमंत्री होते, रहस्यच राहिलं. आता ते रहस्य त्यांच्या बरोबर गेलं काय झालं ते त्यांनाच माहिती. फक्त काय विषय, R.R. पाटील साहेब गृहमंत्री होते त्यावेळेला, त्यांनी सुद्धा त्याच्या भरपूर प्रयत्न केले, दाखला देता येतोय का, काय करता येतोय, पण ते काही सक्सेस झालं नाही तेवढ्या प्रमाणात. त्यावेळेला माहिती दिवंगत नेते आराबा त्यांनी भरपूर मदत केली आपल्यासाठी, म्हणजे ह्या कारणासाठी तरी. आणि ज्यावेळी ते शरण जात होते त्यावेळी सगळे गावकरी किंवा सगळेजण म्हणत होते की जाऊ नका शरण तुम्ही. हा बरोबर आहे की, तेवढी माया होती त्यांच्यावर. आणि त्याच्यानंतर त्यांचं काहीच मागं न येणं किंवा काही झाले ते न कळणं, त्याच्याबद्दल काय चर्चा चालायची किंवा चालते अजूनही? म्हणजे आता सगळे नको म्हणत असताना ते शरण गेले, त्यांना काहीतरी वाटत होतं अजून आता आम्ही बघतो, आमची वडीलधारी माणसं म्हणा, म्हणजे आमच्या वडिलांच्या पेक्षा काही थोरली असतील, त्यावेळेला ते उपस्थित असतील, लहान असतील पण होते, मग ते सांगतात की यशवंतराव चव्हाण, मग ते अजून पण म्हणतात यशवंतराव चव्हाण साहेबांनी फसवलं. पण शेवटी राजकारणी ही राजकारणीच असतात, त्यांना दोष देण्याचा अर्थ नाही. ते शब्द कधी बदलतील, कधी काय होईल, किंवा आत्ताचं राजकारणाची जर परिस्थिती आपण बघितली, कोण कुणाचं आहे का? कोणच कुणाचं नाही. कुणावर विश्वास ठेवायचा आत्ताच्या राजकारणाच्या परिस्थितीवर? म्हणजे ज्या बघू शकता मित्रांनो तुम्ही, ज्या विष्णुबाळा पाटलांनी आपल्या भावाच्या शब्दासाठी हे सगळं केलं, आणि दुसऱ्या बाजूला बघू शकता की त्यांना शब्द देण्यात आलेला होता की तुम्हाला कमीत कमी शिक्षा मिळेल. तर दादांच्याकडून आपल्याला समजलं की त्यांच्याबद्दल कुठलंही रेकॉर्ड त्यांना मिळाले नाही. त्यांनी मृत्यूच्या दाखल्यासाठी ते गेलेले होते, एका कामासाठी लागत होतं, तर त्यांना कुठलंच रेकॉर्ड भेटले नाही. म्हणजे हे रहस्यच त्यांच्या बरोबर गेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि दादा दुसरं विचारायचं होतं, ज्यांच्या शब्दासाठी त्यांनी हे सगळं झालं हे घटनाक्रम, तर अण्णाबाळा पाटील यांच्याविषयी सांगा तुम्ही थोडस. अण्णाबाळा पाटील म्हणजे एक राजकारणीच व्यक्तिमत्व. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात, म्हणजे 40-42च्या आसपास असेल, त्या काळात आमचे गाव म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी. आमच्यात भरपूर स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. त्याला कारण काय असेल तर नदी, कोयना नदी. ज्याला कुणाला भूमिगत व्हायचा आहे तो तांबव्याशिवाय पर्याय नाही त्याला. एकदा नदीच्या अलीकडे आले की विषय मिटला. तो ओपन फिरला तरी तो काय कुणाला सापडत नाही, फक्त ते नदीच्या अलीकडे आले. योगदान हे भारत देशाचा स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा अग्रगण्य नाव असलेलं तांबवे गाव आहे. त्यामुळं असं काही नाही की बाबा विष्णुबाळा पाटील आणि अण्णाबाळा पाटील स्वतंत्र सैनिक होते. स्वातंत्र्य सैनिक तर होतेच, पण स्वातंत्र्यानंतर
राजकारणामध्ये उतरले. कारण गावामध्ये कसं प्रथम शिकलेला माणूस कोण तर अण्णाबाळा पाटील बरोबर. असं ते कयास असल्यामुळं समीकरणामुळे त्या योजना कुठली असेल काय असेल त्या हिशोबानं तो मार्ग त्यांनी पत्करला आणि चालू केलं काम. मग तिथून पुढची वाटचाल म्हणजे पहिले तांबवे गावची ग्रामपंचायत झाली. पहिले ग्रामपंचायतचे सरपंच अण्णाबाळा पाटील पहिले सरपंच अण्णाबाळा पाटील. तिथून त्यांनी 40 वर्ष ग्रामपंचायत म्हणजे जवळपास सरपंच पद त्यांच्याकडेच होतं. तर बघू शकता तुम्ही 40 वर्ष. हो. आणि गावात भरपूर विकास कामं. सुखसुविधा विकास काम भरपूर काय काय आणले त्यांनी. आता तुम्ही बघाल तुम्हाला जाताना आता दाखवतो शाळा आहे 3 मजली शाळा आहे. त्यांचं योगदान भरपूर आहे. आमच्या भावकीची जागा आहे सगळी. आमची भावकी आहे अजून 1-2 भावकी आहेत त्याच्यात की बाबा आमचीच भावकी फक्त नाही अजून पण संलग्न 2 भावकी आहेत त्यांचं पण योगदान आहे त्यांचं जागे संदर्भात. शाळा एवढी मोठी बांधली त्यावेळेला म्हणजे आम्हाला माहित नाही आम्हाला आज जन्म पण नव्हता त्यावेळेला त्यांनी 5 लाख रुपये स्वतःच खर्च करून शाळा बांधायला सुरुवात केली. समाजकारण त्यामध्ये आता शाळा चांगली नावाजलेली शाळा आहे. केंद्र शाळा आहे तांबवे. आता कॉलेज आहे 12वी पर्यंत शाळा आहे. खूप छान. त्यांना नाव त्या शाळेला नाव पण त्यांचंच आहे. आणि एवढं असताना पण म्हणजे ते सरपंच होते त्यावेळी ज्यावेळी विष्णुबाळा पाटील म्हणजे त्यांना पकडलं गेलं मग त्यावेळी अण्णाबाळा पाटील सरपंच होते का त्यावेळी त्या काळामध्ये? होतेच की सरपंच होते. प्रयत्न केले असेल प्रयत्न केलेच की पण राजकारण्याने एक शब्द दिला होता. यशवंतराव चव्हाणांनी शब्द दिला होता की कमीत कमी शिक्षा तुम्हाला होणार तुम्ही हे करू नका. पाठपुरावा केला त्यांनी केला असेल पण त्यांना माहित त्यांना आजपर्यंत आमचं काही धाडस आहे का प्रश्न विचारायचा. ते 1992 साली मयत झाले अण्णाबाळा पाटील. आमचा जन्म 1984. आम्हाला पण आम्ही बंधनात आम्ही बोलू शकत नाही. बोलणार कोण? आमचे वडील 89 ला वारले त्यामुळे बोलणार कोण? बरं आमचं काम नाही ना आम्हाला तेवढा इतिहास पण माहित नव्हता. म्हणजे काय झालं होतं तेच माहित नव्हतं. आम्ही लहान काय विचारणार कोण विचारणार. मित्रांनो तुम्ही बघू शकता दादाजी माहिती सांगत आहे त्याच्यामध्ये एक शब्द किती महत्वाचा असतो. एखाद्या शब्दाला जागणं किती महत्वाचं असतं. आणि विष्णुबाळा पाटील यांनी भावाला दिलेला शब्द त्यासाठी झालेले हे 7 खून आणि दुसऱ्या बाजूला यशवंतरावांनी दिलेला शब्द की तुम्हाला कमीत कमी शिक्षा होईल या 2 शब्दामधलं आणि त्या शब्दासाठी आणि तुम्ही शरण या पुन्हा एकदा या शब्दासाठीच ते शरण गेलेले होते की तुम्ही शरण या तुम्हाला कमीत कमी शिक्षा होईल. म्हणजे तिथे एक आशा होती की मी नव्या आयुष्याला सुरुवात करू शकेन. म्हणजे शब्दाला जागणं काय असतं हा गुण खऱ्या अर्थानं विष्णुबाळा पाटील यांच्याकडून नक्कीच आपल्याला शिकायला मिळतो. दादांच्याकडून जी माहिती मिळते त्याच्यामधून आणि खऱ्या अर्थानं हे ज्या गोष्टी घडत गेल्या त्याच्यामध्ये परिस्थितीला पण कारणीभूत झाली. म्हणजे सुरुवातीला दादाने सांगितलं की ते गरिबांचे कैवारी होते. ते गरिबांसाठी किंवा जे शिकार करत होते जे वाघाची पिसाळलेल्या जनावरांची आणि असं असताना एक वेगळं वळण लागलं ते हे शब्दामुळे खऱ्या अर्थानं. दुसरी एक दादा गोष्ट आहे की ज्यावेळी त्यांच्या जीवनावर पहिल्यांदा चित्रपट आला मग ज्यावेळी चित्रपट आला तुमच्याकडून माहिती त्यावेळी घेतली असेल त्याच्यामधून जसं चित्रपट कमी म्हणजे खर्चामध्ये झालेला होता तो त्याच्यामधून खूप त्याच्यामध्ये नफा झाला असं सांगतात. त्याच्यामध्ये खूप हे झालं तर तुम्हाला त्याच्यामधून काय बेनिफिट्स म्हणजे? नाही ते तुम्ही चांगला प्रश्न विचारला ह्याच्यात काय झालंय बघा त्याच्यात तो एक 2001 चा काळ असेल त्यावेळेला आम्ही फक्त 10वी पास आउट होतो. त्याच्यानंतर आम्हाला हे बाह्य ज्ञान कमी म्हणजे आत्ताची पोरं काय मोबाईलमुळं टोटल शार्प झाल्यात कुठं काय होते सगळं समजतंय. पण त्यावेळेचा असा विषय होता की आम्हाला बाह्य ज्ञान कमी. मग तो 2001 ला पिक्चर झाला त्यावेळेला आमची आजी होती तारुबाई विष्णू पाटील म्हणजे सगळ्या माहिती घेतली. परत अण्णाबाळांचे 2 मिसेस होते. अण्णाबाळांना 2 मिसेस बरं का. एक साकोर्डी गावच्या आणि एक वडागाव तुमच्या तिथलं. चित्रपटामध्ये ताराबाई त्यांचाच उल्लेख आहे. ताराबाई आहेत ना त्या विष्णुबाळा पाटलांच्या मिसेस आणि अण्णाबाळा पाटलांना 2 मिसेस. एक सीताबाई अण्णा पाटील त्या साकोर्डी गावच्या आणि भागीरथी अण्णा पाटील त्या वडागावच्या. तुम्ही जरी आता तुमच्या रोडलाच आहेत तुम्हाला येईल लक्षात येत त्या भागीरथी अण्णा पाटील वडगावच्या. तर त्या तिन्ही आज्या होत्या. आणि काय झाले आमचं एक 89 ला वडील वारले
92ला अण्णाबाळा पाटील वारले. त्यानंतर त्यानंतर आमचे चुलते एसटी ड्रायव्हर होते, इथं दक्षिण तांब्यात राहतात आता ते. मग ते चुलते आम्ही वेगवेगळे राहिलो, विभक्त राहिलो, काही कारणास्तव राहिलो. म्हणजे घरगुती प्रॉब्लेम असतील, काय असेल, जागेचा आता आम्हाला आता सुद्धा भरपूर प्रॉब्लेम आहे. गावात जागा लय कमी आहे. मग त्या जागेचा नाही, तिथं नाही. आता आपण गावातलं एक मुख्य पहिलं घर होतं ना, जुनं घर, तिथं एकदम जागा शॉर्ट, 10-12 फूट रुंदीचं घर, 4 खोल्या. मग त्यात ते सगळं कुटुंब बसणं शक्य नाही. मग ते आम्ही विभक्त राहिलो. विभक्त राहिल्यानंतर आज्या म्हणजे अण्णाबाळा पाटलांची थोरली मिसेस म्हणजे पहिली बायको आणि विष्णू बाळा पाटलांची बायको, ह्या दोन्ही माझ्याकडे आमच्याकडे सांभाळायला होते. मग ते आम्ही त्यांच्या अंगा खांद्यावर खेळूनच ते सगळं शिकलो. म्हणजे त्यांच्याकडे त्यांची सगळी माहिती आपल्याला, मी तर काय त्यावेळी नव्हतो. फक्त काय विषय त्यांच्याकडनं जी कळतंय तीच घ्यायचं आणि तेवढंच लक्षात ठेवलंय आपण. आपल्याला काय माहित आहे, मला माझ्या अंदाजे मी 5वी पर्यंत होतो तोपर्यंत मला माहित नव्हतं हे मंदिर. आताची अशी अवस्था आहे की पोरग 4 महिन्यात झाले की पाया घालाय आणतात. आता याला येते ना गाडी घेऊन, त्यामुळे. नाहीतर मला 5वी पर्यंत मंदिर कुठं आहे ती माहित नव्हतं. आणि पहिलं मंदिर दिसत पण नव्हतं, झाडं एवढी होती. आणि हे दिसताना पण आता एवढं दिसतं, झाडं जास्त होते. एकदम विषय नाही. त्यातनं आपण काय केलंय, त्यातनं आपला प्रॉफिट काय झाला नाही, 100% झाला नाही. कारण काय आहे, त्या वेळेला तिथं बोलणारा व्यक्तीच नव्हता. बोलायचं कोणी? बर, आजी आमची शिकलेली आहे का अडाणी? बर, आमची आई होती, पण त्यांना मर्यादा. मी तुम्हाला मागाशी पण एक शब्द सांगितला बघा, महिलांना मर्यादा, त्या मर्यादेपर्यंत पुरुष असेल. आणि त्यावेळेची संस्कृती आपली कशी आहे, पुरुष प्रधान संस्कृती. पुरुष असता 100% तिथं प्लस गेला असता, 100% तिथं काहीतरी फायदा झाला असता 100%. पण आताची अवस्था काय आहे, तिथं काय आपण बोललो पण नाही आणि आम्हाला बोलायचा अधिकारच नव्हता. जोपर्यंत आजी आहे, आई आहे, तोपर्यंत काय बोलणार, चुलती होती, त्याच्यामुळे आम्हाला बोलता आलं नाही. आणि त्यावेळेला चुलत्यांनी पण लक्ष दिलं नाही. करार केला असेल त्यावेळी काही नाही, असं काय केलेलं नाही आपण. कसल्याही परिस्थितीत आपण पेपर काय केलेलं नाही. पण आता विषय काय आहे, त्याच्यावरती कुणाची तक्रारच झाली नाही. त्या पिक्चरवरती कुणाचीच झालेली नाही, आमची पण नाही, पुढच्यांची पण नाही, काय नाही. पण त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला अशाच अडचणीत आम्हाला त्यांनी मदत केली की, पण एकदम तुटपुंज रक्कम आम्हाला, म्हणजे 55,000 रुपये त्यावेळेला दिले होते. किती झालेलं म्हणजे त्या आता तो 26-27 लाखात सिनेमा तयार झाला होता. त्याच जवळपास 10 ते 12 कोटीच्या आसपास त्यांनी ही कमवलं होतं, म्हणजे प्रॉफिट होतं. 10 ते 12 कोटी आसपास असं त्यांनी कमवलं होतं त्या पिक्चर. चित्रपट एवढा हिट होईल असं तुम्हाला वाटलेलं का त्यावेळी? नाही. आता तसाच काय असता तर ह्याच्यात एवढं वाटलंच नाही की एवढ्या प्रसिद्धी जाईल. कारण त्याच्या अगोदर पोवाडे झाल्यात, तमाशातला वग झालाय, परत त्यानंतर चित्रपट आलाय. पण एवढ्या प्रसिद्धीला जाईल असं आम्हाला तर वाटलं नाही. आता तर काय नवीन निघतोय, 4 भाषेत निघतोय. पहिलं महाराष्ट्र पुरता मर्यादित राहिला होता मराठी भाषेसाठी. आता इथून पुढे मराठी आहे, हिंदी आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, 4 भाषेत पूर्ण भारतभर पोहोचणार ते म्हणा. आणि दादा, जो पहिला चित्रपट होता आणि आताचा येणारा चित्रपट, याच्यामध्ये फरक काय असणार का? ती स्टोरी असणार, स्टोरी तीच असणार, कलाकार चेंजेस होऊ शकतात. त्यात पण आणखीन सयाजी शिंदे साहेब आहेत मेन भूमिकेत. फक्त आता बाकीच अजून त्याच्यावरती चर्चा चालू आहे. किती दिवसामध्ये, म्हणजे आता तर त्याचं चित्रपटाचं लेखनाचं समजते आणि पहिलं एक पोस्टर आपण केलेलं आहे. आता किती कालावधी जाऊ शकतो म्हणजे प्रदर्शित? असं सांगू शकत नाही. असं सांग, आता अजून पेपर वर्क झालेला नाही. पेपर वर्क व्हायला 2-4 महिने जाते. आणि तिथून पुढे मग अपेक्षित वेळ किती आता लागतोय. कारण काय आहे, त्याच्यात त्यांनी 2-2, 3-3 पिक्चर ऍड केलेत, म्हणजे एका वेळेला शूटिंग चालू आहे. त्याच्यामुळे जरा वेळ लागू शकतो, पण बघूया. 26-26 च्या आसपास येईल, 26 एंडच्या आसपास
कुठंतरी चित्रपट पुन्हा मोठ्या पडद्यावर येतोय त्याच्याबद्दल काही तुमच्यामध्ये म्हणजे ते लोक तुमच्यापर्यंत आलेली का, चर्चा काय झालेली का या संदर्भात? ते अजून कोणीही आपल्या जवळ बरोबर आलेलं नाही, आपल्याकडे आलेलं नाही. फक्त काय झालं होतं, आमच्या चुलत्यांच्या बरोबर त्यांची फोनवरती चर्चा झाली होती, बोलणं झालं होतं. मग त्यांनी म्हणले बाबा ठीक आहे तुम्ही करताय करून टाका. मला पण फोनवरती बोलणं झालं होतं माझं पण. मी म्हणलं चला ठीक आहे, तुम्ही आमच्या आजोबांचं नाव मोठं होतंय, आणखीन आता मोठं आहेच, आणखी मोठं होत असेल तर काय अडचण नाही, म्हणलं करून घ्या. बरोबर आहे, नक्कीच. इथपर्यंत गेलेलं आहे, ऑन पेपर अजून काय नाही, होऊन जाईल ते पण थोड्या दिवसात. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं पहिल्यांदा एकत्र असणारं हे कुटुंब आणि एक गैरसमजाची ठिणगी म्हणू शकतो आपण पडली आणि त्यातून हे सगळं थरारनाटे या गावानं अनुभवलं. गैरसमजातूनच म्हणायला लागेल आपण. आणि बाहेरचा एक व्यक्ती येतो आणि कुटुंबामध्ये काहीतरी सांगतो आणि त्याच्यामधून एकाच ठिकाणी स्वतःचा आनंद व्यक्त करणारी आपलीच माणसं आणि त्याच्यामधून हे सगळं होतं. दादा तुम्ही काय सांगाल याच्याकडे, म्हणजे ह्या गोष्टीकडे बघत असताना? नाही काय आहे माहितीये का, आता सांगू का एक तुम्हाला, तुम्ही आता म्हणला ते एकदम बरोबर आहे, गैरसमजात ना. माझं तर असं म्हणणं आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम असला घरातल्यांच्या बरोबर, बोलू शकला कुठले घरातला असू द्या बाहेरचा असू द्या, त्या व्यक्तीला डायरेक्ट जाऊन बोला. तर हे झालं नसतं पुढं. जर ते डायरेक्ट बोलले असते ना तर झालं नसतं 100%. आणि अजून पण ते काय आपण बघतोय बोलतोय, पण अजून त्या माणसांचं म्हणजे आता त्या वेळची माणसं अशी होती की शब्दाला जागणारी होती, 100% जागणारी. आत्ता तशी आहेत का माणसं आपल्याकडे? नाही. आज आत्ता इथे बोलला की तिथं थोड्या वेळाने तिकडे गेला की बंबाबो. आज आता आमचं कुटुंब सुद्धा बारकं नाही तसं बघायला गेलं तर. आमचे एक चुलते इथं दक्षिण तांब्यात राहतात, श्रीरंग विष्णू पाटील, म्हणजे थोरले चिरंजीव, अण्णा विष्णू बाळा पाटलांचे थोरले चिरंजीव, ते इथं दक्षिण तांब्यात राहतात. आमचं कुटुंब खाली, त्यांना चुलत्यांना एक मुलगा आहे. आमचे वडील एक धाकटे चिरंजीव, त्यांना 2 मुलं, मी एक, अजून एक थोरला भाऊ होता तो एक्सपायर झाला ऍक्सिडेंट मध्ये. परत मग आमची पोरं आहे ती, मला एक मुलगा आहे सत्यजित, परत बाबांदुराजाला एक मुलगा आहे ओम, ती पुण्यालाच असते स्थायिक. ते आपले वेल एज्युकेटेड आहेत, तुम्ही तिथंच व्यवसाय करताय तिथंच राहा. आणि आमचं इतकं म्हणजे बोलणं चालणं इतकं असतंय, आता आमच्या चुलत्या पुतण्यांचं म्हणा, इतकं बोलणं असते की एक मित्राप्रमाणे बोलणं असतं. तू चुकलास तर तुला मी सल्ला देतो, हे बरोबर नाही, असं चुकायचं नाही. म्हणजे त्या घटनेतून एक एखाद्या वेळेला धडाच ती आजीनं आम्हाला इतकं शिकवले की बाबा हे असं करायचं नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल समक्ष बसा, समक्ष बोला, समक्ष त्याच्यातनं पर्याय काढा. दुसरं कोणी येण्याचा प्रश्नच राहत नाही. बाहेरचा कोणी आणून त्याचा पर्याय काढायचा प्रयत्न तुम्ही करू नका. आणि माझं पण सगळ्यांना सर्वांना एकच सांगणं आहे की बाहेरचा कोणीही मध्यस्थी घालून पर्याय काढत बसू नका. समोर स्वतः जावा, शांततेत बोला, शांततेने पर्याय निघतो 100%. वादानं पर्यायाला असंख्य तोंड फुटत जातात, परत मग त्याचं नव्हतं होतं. राग काय असतो हा आमच्या परिवाराच्या आत्ताच्या इतिहासाप्रमाणे बघा, राग आपण कशाला म्हणतो, त्यावेळेचा राग विष्णू बाळा पाटलांचा किंवा अण्णा बाळा पाटलांचा, त्यावेळेला जर तो राग नसता तर फक्त पाय तुटून सगळं थांबलं असतं. बरोबर आहे. हे 7 जण गेले नसते. विष्णूबाळा पाटील आत्ताही आपल्यापाशी असतात म्हणा, किंवा त्यांच्या वयोमर्यादेनुसार ते एक्सपायर झाले असते, काय झालं ते विषय वेगळा. कुटुंबासोबत वेळ घालू शकले असते. पण राग काय असतो, माझं तर असं म्हणणं आहे की कुणी रागवून न रागावता बरोबर आहे, प्रेमाने जग जिंकता येतं, काय असा विषय नाही. दादा हे सगळ्या घटना झाल्यानंतर तुमच्याच घरातली होती ते सगळे, आणि ते सगळं झाल्यानंतर त्यांच्यातला वाद निवडायला किंवा तुमच्यामध्ये पुन्हा आता तुमची पुढे येणारी पिढी त्याच्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखं नाही तयार व्हायला किती वेळ गेला? वेळ भरपूर गेला. कारण काय आहे, आता 92 सालापर्यंत भाऊ होतेच. भाऊ असल्यामुळे ते काही एवढं शक्य नव्हतं, म्हणजे लवकर जवळ येणं. पण भाऊनी बराचसा प्रयत्न केलेला जवळ यायचा, आणायचा, म्हणजे ती पुन्हा एकदा ती सगळी माणसं जवळ आणण्याचा प्रयत्न केला. पण ती काय आहे, आपण म्हणतो एकदा एखाद्याच्या डोक्यात, आता मला आमच्या पूर्वजांनी आजीने जी सांगितली ती माझ्या डोक्यात फिट आहे, ती मी शेवटपर्यंत त्याचा अवलंब करणार का तर करणार. मला जोपर्यंत ते आठवतात शब्द तोपर्यंत त्याचा अवलंब होणार. ते पूर्वजांचा विषय आहे आणि त्याने ते हे केलंय. मग आजच्या घडीला आता तुम्ही जगुदोंडींचे असू दे,
जगुदोंडीचं वंशज असू द्यात, परत ह्याचे वंशज असू द्यात, आपल्या हरिपाटलांचे वंशज असू सगळे आहेत. आता जगुदोंडींचे वंशज तर रोज सकाळी आमचं बोलणं असते, शेजारी रान आहेत, शेजारी बांधाला बांध, एक पाऊल इकडे टाकलं की त्यांचं रान, एक पाऊल इकडे टाकलं की आमचं रान, पण तो असं आहे. आता आमचा वाद असतो का कशा आहे कसल्या गोष्टी. आता आमची रानं एका वेळेला समजा निघतात, पीक ऊस निघाला रोटर संगट मारतो आम्ही, संगट सगळी कामं असतात. आता सुद्धा लागणी आम्ही केल्या ऊसाच्या, बदलत गेलो. आता राजकारणात सुद्धा राजकारणात आम्ही सगळे एकत्र आहे. पहिला काळ होता की बाबा काय नाही, हे आमचे विरोधक ते विरोधक, हे असं झालं तसं असं होण्यापेक्षा माझ्या माहितीनुसार आपण एकत्र राहिलो तर 100% फायदा आहे आपला. पहिला मुद्दा म्हणजे काय, आपण 50 वर्ष मागे होतो समाजाच्या, त्या घटनेमुळे समाजाच्या 50 वर्ष मागे आमचं घर होतं. आमचंच म्हणजे आमचंच नाही सांगत, हे जेवढे होते ना 5-7 जण गेलेले त्यांचं पण माग होत. आम्ही समाजाबरोबर आहे का, आत्ताशी कुठेतरी आम्ही समाजाबरोबर आलो. त्याचं कारण काय म्हणलं, आपण जर वेगवेगळं राहिलो अजून 5-25 वर्ष मागे जायला कमी नाही आपल्याला. त्याला एक पर्याय आहे की आपलं एकत्र राहणे, एकत्र राहिलो तर 100% आपला फायदा होईल, आणि तोच आम्ही करतोय. एकत्र राहतोय, वेळ गेला पण तुम्ही त्याच्यातून शिकला आणि पुन्हा एकत्र आलो. दादा तुमच्याकडून शिकायला हवी, आणि तुम्ही तेच धरून नाही बसला की ते झालं. तो आता 70 वर्षापूर्वीचा काळ होता, 70 वर्षापूर्वी, 65 ते 70 वर्ष झाली त्या काळाला. मग 70 वर्षाचं तुम्ही डोक्यात घेऊन बसायचं, 3 पिढ्या गेल्या त्याच्यात तिसरी पिढी आपली. ही आपण आता आपलं पण संपलं, 40-42 वर्ष वय झालं, अजून एक 10-20 वर्ष जगू, संपला विषय आपला. त्याच्या खालच्या पिढीला काहीतरी दिलं पाहिजे ना आपण ज्ञान, किंवा असं नाही असं राहावा. ते शिकत असत, लहान मुलं आपल्याकडून बघून शिकतात. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं ते खूप चांगली गोष्ट केली की ते वैरभाव न ठेवता आता एकत्र सगळ्यांना एकत्र केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं राजकारण पण करताय, समाजकारण पण करताय. आता बघूया, आता हे नवीन एक चित्रपट येतोय, काय फंडिंग जर झालं तर त्याच्या अनुषंगाने आता आम्हाला, आमच्यातला तर काय आम्हाला तर अपेक्षा नाही, आपल्याला अपेक्षा नाही म्हणून आपण सोडून देणे पण चुकीचं आहे. काय आहे, आता मागचे दिग्दर्शक अण्णा देशपांडेंनी 10-12 कोटी रुपये तुम्ही कमवले, आणि आम्हाला काय दिले तुम्ही, त्यातला तुम्ही उपयोग करू शकला असता गावासाठी. आम्ही गावासाठी केलं असतं. आमचा काय असतो नाही की संपूर्ण पैसे आले, काय आले, तुम्ही 5 लाख दिले 10 लाख दिले तर ते आम्ही सगळे ठेवायचे. काय नियोजन आहे का, तुम्ही नंतरच सांगाल? चाललंय, बघूया. नाही त्याचं मी जरा त्याचा खुलासा मी तुम्हाला अवश्य एक वेळ फोन करून बोलवून घेऊन मी तुम्हाला ते बाईट देईन. आहे जरा डोक्यात माझ्या, पण ती कल्पना जरा कॉस्टली आहे, त्याच्यामुळे ती कितपत प्रत्यक्षात उतरेल ह्याची मला अजून त्याचं हे लागलेलं नाही. मला ज्या वेळेला तुमचं आहे म्हटलं, तुम्ही एवढ्या तन्मयतेनं सांगताय, विचार करताय, तर नक्की होईल. पुन्हा एकदा आम्हाला या तांबवे गावाला भेट द्यायला 100%. तर दादा, हे सगळं थरार नाट्य बघत असताना विष्णू बाळा यांच्याकडून तरुण पिढीनं काय शिकावं, किंवा ह्या सगळ्याचं तुम्ही आता साक्षीदार आहात, आजीकडून तुम्हाला सगळं समजलं, त्याचा या घटनेचा ज्यावेळी विचार करता तर तुम्हाला काय वाटतं, काय सांगावं या तरुण पिढीला, बघणाऱ्या तरुण पिढीला माझं एक सांगणं आहे. बघा, आता आत्ताची पिढी तुम्हाला माहित असेल, आता तुम्ही विवाहित आहात, तुमच्या घरचं वातावरण तुम्हाला माहित असेल, माझ्या घरचं मला माहित आहे, प्रत्येकाला माहित असते. तरुण पिढीला माझं एक सांगणं आहे, बाबा, भावाभावांच्यात तेवढं वैर करू नका. भाव जर एकत्र असला तुम्ही तर जग जिंकता येते तुम्हाला, 100% जग जिंकता येते. जरी बायकांच्यामुळे वाद झाला तरी तुम्ही दिवसातला 1 तास तरी तुमच्या भावाभावांच्यासाठी खर्च करा, 24 तासातला. आणि हे आत्ता काळाची गरज आहे. तुम्ही काही केलं तरी तुम्ही बघा, तुम्ही एकटे राहा आणि तुम्ही 4 जण भाऊ समजा, तुम्ही एकटे राहा आणि 4 जण एकत्र राहा, खूप फरक असतो. खूप फरक आहे, बघण्याचा पण आणि प्रत्येक गोष्ट खूप फरक आहे. म्हणजे आमच्यात आता आम्ही सगळे जर चुलत भाऊ, सख्खे भाऊ सगळे जर बघितले, आम्ही 13 जण नाही, नक्कीच फरक राहतो. आमच्या नादाला कोण लागणार नाही ना. आम्ही एकत्र असलो 13च्या 13 जण, आम्हाला कोण बोलणार आहे का? ते म्हणणार बाबा हे 13 जण आल्यावर परत हे कुठं निसतात. तर दादा, अण्णाबाळा पाटलांचा पाय तोडला त्यावेळी ते साहजिकच घरात बसून असणार,
विष्णू पाटील यांचं त्यांनी ठरवलेल्या शब्दासाठी त्यांचं बाहेर फिरणं असेल, त्यावेळी कुटुंबामध्ये कोण आधार देणार होतं? कसं त्यांनी मॅनेज केलं असेल किंवा बाहेर पडता येत नसेल, या सगळ्या गोष्टी वाचून कसा संघर्ष होता खऱ्या अर्थाने? ह्या आता आमचे चुलते म्हणा, आमचे वडील म्हणा, त्यावेळेला लहान. हम्म. मग ह्या संघर्षाला एक महिला, पुरुषाच्या बरोबरीनं काम करणारी महिला म्हणता येईल त्याला, आमची आजी विष्णू पाटलांची मिसेस, त्यांनी इतकं फेस केलंय की त्याला प्रमाण नाही. म्हणजे तुम्ही आत्ताच्या स्त्रिया तेवढं बघू शकत नाहीत. म्हणजे तेवढं चित्रपटात दाखवलंय तसं नाही, तो थोडंफार कमी असेल, कारण एवढा पण काही विरोध नव्हता की त्या चित्रपटात दाखवले त्याप्रमाणे गाडीतनं ओढून नेताना घ्यायला लागलं, असा पण काही विरोध नव्हता आपल्याला गावात. तर ती घटना काल म्हणजे झालेली तसं हा, होता विरोध, म्हणजे विरोध नव्हता. दाखवलेलं तसं झालेलं. हा, विरोध नव्हता, असं विरोध नव्हता असं काही नाही, होता पण त्या प्रमाणात नव्हता की बाबा ज्या प्रमाणात पिक्चर मध्ये, आता पिक्चर मध्ये दाखवतात, आता चित्रपट आहे तो चालला पाहिजे, त्या हिशोबाने त्यांचं जरा डायरेक्शन असते, काय असते तेवढं जरा होतं, इकडे तिकडे विषय थोडाफार डायव्हर्ट होत असतो. आजीनी खऱ्या अर्थानं त्या सगळ्याला सामोरे जाऊन, आता म्हणजे आजींनी इतक्या व्यवस्थित फेस केलं की त्यांनी आम्हाला सुद्धा त्यांनीच घडवलं. आजींचा सहवास तुम्हाला लाभला. हा, 2012 साली आजी वारले. 2012 साली 2012 सालापर्यंत आजी आमच्या बरोबर होते. म्हणजे अण्णाबाळा पाटील वारले तरी 20 वर्ष आजी आमच्या बरोबर होती. तर दादा, तुमच्या आजी तुम्ही सांगताय की 2012 पर्यंत तुमच्या सोबत होत्या, तुम्ही बऱ्याच गोष्टी विचारल्या असतील, त्यांनी सांगितल्या असतील. तर पोलिसांचा एवढा सगळा दबाव असताना, हे सगळं वातावरण एकदम तापलेलं असताना, काय त्यांचा म्हणजे ते प्रवास होता, कसं ते दिवस होते, याबद्दल तुम्ही बोलत असताना काय सांगितलं का त्यांनी तुम्हाला, एखादी आठवण? नाही, आम्हाला असं सांगायचं, आजी आमची सांगायची आपली की त्यावेळेचे पोलीस प्रशासन सुद्धा आप्पांना भेट होत. म्हणजे असा ते हे होता की ते सुद्धा भिवून असायचं, त्याला आपण दहशत होती. जर पोलिसाला असं समजा सांगितले काय नाही तू बाबा तिथं जा, तिथून ये जा एकटा, तर तो एकटा जात नव्हता. ते दोघं तिघ असे घेऊन जायचं, ग्रुपने जायचं. का एकट्याला परत विष्णू पाटलांनी गोळी घातली तर असा ते इतकी वचक होती. त्याचा फायदा इतका झाला की घरातल्या महिलांना असं एवढं त्रासाचं जीवन जगावं लागलं नाही, किंवा म्हणजे गावात म्हणा, म्हणजे जोपर्यंत ते सापडले नाहीत तोपर्यंत. सापडल्यानंतर तो पडतळीचा काळ होता माणसाकडे त्यावेळेला, म्हणजे क्षेत्र आमच्या गावाला अगोदरच कमी, पहिलंच कमी. आणि ते आता आमची जमीन म्हणजे असं की आम्हाला काय 20-30 एकर जमीन नाही इकडे कुणाला. सगळ्या डोंगरातच आहे आम्ही. 5 एकर वाला म्हणजे सगळ्यात मोठा शेतकरी बरं का आमच्याकडे. 5 एकर म्हणजे सगळ्यात टॉपचा शेतकरी. पण 5 एकरात तुमच्या वरच्या 40 एकर वाल्याला भारी आहेत. 5 एकर वाला आहे. पाणी योजना सगळं पाण्याखाली आहे. हो, सगळं क्षेत्र पाण्याखाली. पाणी योजना 4 पण चालू आहे, 3 पण चालू आहे तिथले. म्हणजे आजींचा पण संघर्षच म्हणायचा. हा, संघर्ष त्या ठाम राहिल्या, त्यामुळे त्या सगळं फेस करू शकल्या. ते त्या काळामध्ये त्यांचा तो खंबीरपणा असणं पण किती मोठी गोष्ट आहे. त्यांना आता तसं दिसत नाही, एखाद्या गोष्टीने डगमगणं, थोड्या गोष्ट झाल्या की नाराज होणं, ह्याच्या पलीकडे जाऊन एवढं सगळं असताना त्यांनी खंबीरपणे कुटुंबाला सावरून घेतलं. गोष्ट खूपच मोठी म्हणायला लागेल दादा. ही गोष्ट खूप मोठी म्हणण्यापेक्षा त्यांचा संघर्ष आजकालच्या पिढीला होऊ शकत नाही तेवढा. मी नाही, कोणी करू शकत नाही. आज आम्हाला थोडं कुठल्या अडचणीत असलो तर असं वाटतं की बाबा आता हे मी माझ्याकडनं होतंय का नाही, सक्सेस होईल का नाही. पण त्यावेळेला अडचणीवर अडचण, पहिली संपते तर दुसरी अडचण काहीतरी असणार त्यांच्यापुढे. तेवढ्या अडचणींना फेस करणं सुद्धा म्हणजे त्यांच्यासारखं, म्हणजे मी आता म्हणतो ते देवच होती, ती माणसंच देव माणसं होती. आपल्याला काही शक्य झालं नसतं एवढं. आता ह्या सगळ्याला आठवताना तुम्हाला विष्णू पाटलांचं नातू किंवा अण्णा बाळा पाटलांचे नातू म्हणून ज्यावेळी ओळखलं जातं त्यावेळेचा अभिमान कसा असतो दादा? नाही, मला असं वाटतं की आजच्या घडीला आमदार खासदार होत असतील, निवडून येत असतील, पडत असतील, पण आमचं जे हे पद आहे की नाही विष्णू पाटलांचं नातू, हे आम्ही मरेपर्यंत आहेच. आम्हाला बरोबर आहे, आम्ही मरेपर्यंत, म्हणजे त्याला पिढ्या ह्याच्या मागे झाले. आता आहे आमचे पंतू असतील, खापर पंतू होतील, आमचे नातू असतील, त्यांच्यापर्यंत पिढ्या हे चालत राहणार. आणि हे पद आमच्यासाठी आमदार खासदारापेक्षाच मोठं पद आहे.
पण आमची पुढची पिढी सुद्धा आमच्याकडून भरपूर काही शिकून घेते. आत्ता आमची मुलं, आमचे पुतणे भरपूर काही शिकून घेतात की बाबा काय नाही, मग ते आप्पा कसे होते, मग दिसायला कसे होते, मग त्यांनी ती बंदूक कशी म्हणजे काम उत्सुकता असा आहे एक उत्सुकता आहे. प्रकारे. मग उत्सुकता आहे. आता पिक्चर मधनं बघतात आपण काहीतरी सांगतोय, बाबा ही मला तुझ्या पणजीने सांगितलं होतं, असं आम्ही सांगतोय ना, बाबा तुझ्या पणजीने हे सांगितलेलं हे तुला सांगतो, आम्ही काय बघायला नव्हतं. मग त्यात आणि जर एखादा प्रश्न, आता काय असते, लहान मुलं असतील, एखादा प्रश्न अडगा विचारतात, त्याचं उत्तरच नसते आपल्यापाशी. मग त्यावेळेला आम्हाला काय म्हणायला लागतंय, बाबा पणजीने मला इथपर्यंत सांगितलं होतं, इथनं पुढचं तिला पण तिने सांगितलं नाही, मला माहित नाही, मी तुला कुठलं सांगू. तर ह्या सगळ्या घटनेचा सूत्रधार म्हणजे घटनेचा सूत्रधार म्हणजे काशीनाथ वाणी किंवा हम्म. काशीनाथचे. तर ज्यावेळी आप्पा शरण गेले, शरण गेल्यानंतर त्यांचं काय झालं, कसं आयुष्य झालं, पुन्हा त्यांचा संपर्क पुन्हा आला का तुमच्याशी कधी? नाही नाही नाही, ज्या दिवशी काशीनाथ शेठजी मंदिरात, म्हणजे काशीनाथ शेठजींना मारायला गेले होते आप्पा, त्या दिवशी त्या दिवशी त्याच मंदिरात शाच मंदिरात, त्याच दिवशी ते शेवटी मंदिरात आपले ध्यानस्थ बसले होते. आप्पांनी त्यांना काही मारलं नाही, काय नाही, ते देवाच्या दारात. देवाच्या दारात त्यांनी सोडून दिलं तिथं की तू बाबा मार्ग पत्करलायस, पत्कर, आणि तिथून निघून गेले. त्यानंतर काशीनाथ शेठजी तांबव्यामध्ये गावामध्ये ते दिसले पण नाहीत कुणाला, कुठं आहेत ते पण माहित नाही, त्यांचे वंशज पण माहित नाहीत कुठं आहेत. पूर्ण आता संबंध. मागे एकदा आपला पाठीमागचा चित्रपट आला, त्यावेळेला एक वंशज त्यांच्या पंतू म्हणजे त्यांच्या मुलीची मुलगी, त्यांनी कुणीतरी, नाही मुलीच्या मुलीची मुलगी, त्यांनी कुणीतरी काहीतरी हे दिलं होतं, एक स्टेटमेंट दिलं होतं. मला पण कॉल आला होता त्यांचा, ते असं असं आहे, त्यांनी कुठनं नंबर उपलब्ध केला होता माहित नाही, पण त्यावेळेला फोन आला होता. म्हणजे मला वाटतं 2003-04च्या आसपास असेल. त्यावेळेला आम्ही कराडला कॉलेजला असायचो, त्यावेळेचा तो विषय आहे. आणि आमच्या लँडलाईन वरती तो फोन आला होता आम्हाला. मग काय संदर्भात? नाही पिक्चर ती कुणाच्या परवानगीनं केला, असं केलं तसं केलं, मग त्या चित्रपटा संदर्भात बोला. त्याच्यानंतर परत आमचं आणि त्यांचं कॉन्टॅक्ट नाही काय. त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे 2002 नंतर आज म्हणजे 22-23 वर्ष झाली, आमचं कसलंच कॉन्टॅक्ट नाही. आता जरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्ही कुठे असाल तर अवश्य भेट घ्या, आमची घ्या, किंवा कॉन्टॅक्ट करा, काय करा, कॉन्टॅक्ट मध्ये राहूया आपण. कारण काळ बराच बदलला आणि तुम्ही हा, सगळे काळ 70-75 वर्षाचा, 60-70 वर्षाचा कालखंड गेलेला आहे, पाठीमागे 2-3 पिढ्या गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर सुद्धा आता जिथं जिथं आता कोण कुठं आहे आपल्याला माहित नाही. आता त्यांच्या तर कुटुंबाबद्दल मी बोलू शकत नाही, कारण काय आहे, त्यांचं कुटुंब कुठं गेलं, कुठं काय झालं. माझ्या एकदा फोन आलेला, तो फोन सुद्धा खरा होता का खोटा होता तुम्हाला माहित नाही, कारण समक्ष काही नाही. मी काय बोलणार, मला काय कळणार की बाबा हेच असतील त्याच असतील, मला समजू शकत नाही. बरोबर आहे. तर दादा शेवटचा प्रश्न, तुम्ही खूप छान माहिती दिली या व्हिडिओमध्ये आणि बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही सांगितली, तुमचं मन व्यक्त केलं याच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर पहिला चित्रपट आलाय, पुन्हा एकदा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येतोय, तर तुम्हाला पहिल्या चित्रपटामध्ये म्हणजे काही खंत वाटते का, काय बदल करावा, काय तुमची, आणि दुसरं म्हणजे तुमची शासनाच्या वतीनं या सगळ्यासाठी म्हणजे काय तुम्हाला वाटतंय, त्यांच्याकडून काय मागणी तुमची आहे का, ह्या दोन्ही बद्दल पण सांगा. आता बरं का, मला एक आता काय चित्रपटासंदर्भात बोलायचं म्हणजे बदल तर काय करता येणार नाही, आपल्याला करता येणार नाही म्हणण्यापेक्षा करायचंच नाही. जे सत्य आहे तेच आपण सांगितलेलं आणि त्याच्यावरती चित्रपट झालेला आहे, काही विषय नाही. फक्त काय आहे, माझी एक भावना अशी आहे की आता हे चित्रपटवाले असतील समजा, दिग्दर्शक ते अनुप जगदाळे म्हणून आहेत, निर्माता, त्यांचं ते असतील म्हणा, सयाजी शिंदे साहेब असतील, परत जगताप साहेब असतील, निखिल जाधव असतील, ते आहेत. परत ते काय आहेत, त्यांना कसं झालंय की आता मध्यपर्यंत त्यांनी आम्हाला विचारलंच नाही. म्हणजे मी एक विचार असा करत होतो की तुम्ही पाक लॉन्चिंग पर्यंत गेलाय आणि आमच्या कुटुंबियांना, म्हणजे ज्यांच्यावरती तुम्ही फिल्म करताय त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही अंधारात ठेवून काम करत असाल तर त्यात अर्थ नाही. म्हणून त्यांना मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, बाबा हे असं काय होतंय. बरं, शासनाकडे माझी एक मागणी आहे, मी अजितदादांना पण त्याबद्दल भेटणार आहे एकदा जाऊन, उपमुख्यमंत्री आहेत, की त्या आमच्या उतार्यावर अजून सरकार नाव आहे थोडं, ते सरकार नाव कधी कमी करणार ते विचारायचा एक प्रश्न मला.
तर त्या संदर्भात एकदा मला आता तुम्ही तुमच्या व्हिडिओला आता बाईट देतोय, तर मला एक जनतेला सांगायचं आहे की आमच्या उतार्यावर अजून जमिनीवर अजूनही सरकार आहे, अजूनही आहे. त्यावेळेला विष्णुबाळा पाटील सापडत नव्हते म्हणून सरकार लागलेलं उतार्यावर त्यातलं अजूनही सरकार आहे. ते कधी कमी करणार आहेत? आता विष्णुबाळा पाटील आहेत नाही, तुमच्याकडे रेकॉर्ड पण नाही, शासनाकडेच नाही. आम्ही कुठून आणायचं? शासनच रेकॉर्ड ठेवणार, शासनच, आणि आता मागणार पण शासनच. तुमच्याकडेच नाही, ठेवणाऱ्याकडेच नाही रेकॉर्ड, आणि मागताय तुम्ही काय आम्हाला? तर माझी अशी विनंती आहे अजितदादांना पण आणि माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना पण, तुमच्या हातात आहे ते, तुम्ही ते नावं व्यवस्थित करून आपलं आमची जमीन आमच्या नावावरती व्हावी एवढीच अपेक्षा. खरंच दादांनी जसं सांगितलं तसं दादांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याच्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यांनी जे वास्तव सांगितलं, चित्रपट सांगितलं, तरी त्यांनी आत्ताची काय गरज आहे किंवा आता त्यांना कोणकोणत्या अडचणींना फेस करावं लागते ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. तर नक्कीच हा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत जर पोहोचला तर नक्कीच त्याच्यावर विचार व्हावा. त्यांनी याच्याकडे दादांच्या जे त्यांनी मागणी केली आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जावं अशीच अपेक्षा मी व्हिडिओच्या शेवटी व्यक्त करते. आणि दादा, तुम्ही आम्हाला जो अमूल्य वेळ दिला आणि तुमची ही माहिती पुन्हा एकदा काय म्हणतो ह्या आठवणी पुन्हा एकदा याच्यावरती तुम्ही बोललात आणि पुन्हा सगळं हे आठवण्याचा या परिसरात म्हणजे ज्या ठिकाणी विष्णुबाळा पाटील यांचा काय म्हणतो आपण इथं सगळं फिरलंय त्यांच्या भूमीत येऊन, जन्मभूमीत येऊन हे सगळं व्हिडिओ करणं आणि अनुभवणं हा वेगळाच अनुभव होता खऱ्या अर्थानं. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. पुन्हा एकदा तुम्ही माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू दादा.